नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अजून काही लोक एंट्री करतायत, तर तोपर्यंत आपण थोडं कॅज्युअल बोलूया. तोपर्यंत जशी जशी लोक होत जातील तसं तसं मग आपण चालू करूया. गेल्या शनिवारच्या व्याख्यानाला कोण कोण होतं? गेल्या वेबिनारच्या व्याख्यानाला आता जे प्रेझेंट आहेत त्याच्यापैकी काही जण होते का यामध्ये? कमेंट करून कळवा. रुचिरा मॅडम होत्या, हो ते आठवते का? पिंपळे सर पण होते, बरोबर. नाव मला काही जणांची आठवत आहेत अजूनही. ठीक आहे, तुम्ही पण होता. दीपाली मॅडम पण होत्या. ठीक आहे, 3 मिनिट झालेत. आता आपण चालू करून देऊया. आजचा तसाही सांधेदुखी हाच विषय आहे. मी प्रयत्न करणार आहे की आठवड्यातून एक तरी दिवस असं व्याख्यानाचं आपण कंडक्ट करत जाऊ, ज्याच्याने तुम्हाला काही व्हॅल्यू एडिशन मिळत जाईल या बाबतीमध्ये. तर ते आपण पाहूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काही सूचना देतो, त्याला लक्षात घ्या. माईक चुकूनही ऑन करू नका, नाहीतर डिस्टर्ब व्हायला होतं, म्हणजे स्पीकरला डिस्टर्ब व्हायला होतं. आणि त्याची सवय थोडीशी लावून घ्या की लक्ष ठेवा मध्ये मध्ये तुमचा माईक चालू आहे का बंद आहे ते. कारण मग त्याच्याशिवाय मला सुद्धा मध्येच मी जर डिस्टर्ब झालो तर माझ्याकडनं तुम्हाला जो कंटेंट डिलिव्हर होणार आहे तो व्यवस्थित होणार नाही. म्हणून आपण बघूया आता पुढे. ठीक आहे, एकदा फक्त एक मेसेज करतो पुन्हा एकदा. मेसेज करा मॅडम. ठीक आहे, तर मी या ठिकाणी तुम्हाला आज सांगणार आहे सांधेदुखी. आता सांधेदुखी जर म्हटलात ना, तर सांधेदुखीचा जो विषय आहे हा खूप मोठा आहे. आणि आपल्याकडे 1 तास आहे. त्या एका तासामध्ये 45 मिनिटं मी बोलीन आणि पुढचे 15 मिनिटं तुमचे आपण प्रश्न निश्चितच घेऊया. आता सांधेदुखीचा आजचं वेबिनार ऐकून तुम्हाला तुमची सांधेदुखी बरी करता येईल का हे वेबिनारच्या शेवटलाच तुम्हाला समजेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सांधेदुखी हा जो आजार आहे ना, हा सध्याच्या काळामध्ये अगदी म्हणजे तरुणापासून वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना होत चाललाय. आणि त्याचे प्रत्येकाचे प्रकार सुद्धा आहेत ना, खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काही सांधेदुखी हाडांमध्ये होते, काही सांधेदुखी स्नायूंमुळे होते, काही लिगामेंट्समुळे होते, टेंडॉन्समुळे होते. अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी सांधेदुखी वेगवेगळ्या वयामध्ये होते. हाडांची झीज होऊन होणारी जी सांधेदुखी असते ना, ती आणखीनच वेगळी असते. ती वयाच्या मानाने हळूहळू होत जाते, असा प्रकार असतो. तर आपण आता सुरू करून देऊया. थोडी बऱ्यापैकी लोक आलेली आहेत, तर मी माझी स्क्रीन शेअर करतोय तुमच्याबरोबर. तर हे आपण सुरू करून देऊ. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आरोग्य भेटमध्ये. आरोग्य भेट म्हणजे आरोग्याची भेट देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि नितांत ते प्रयत्न सुरू असतात. या अगोदर सगळं सुरू करण्याच्या अगोदर आपला जो ग्रुप आहे, हे वेबिनार झाल्याच्या नंतर तुमच्यापैकी जर कोणाला ग्रुप सोडायचा असेल तर तुम्ही निश्चित सोडू शकता. आणि ज्यांना थांबायचं असेल त्यांनी नक्की थांबा. आम्ही त्याच्यावरती रेग्युलरली काही ना काहीतरी व्हिडिओ म्हणा, काही आर्टिकल्स म्हणा असे टाकत जाणार आहे. आणि पुढे जाऊन प्रत्येक वेळेला मलाच वेबिनार घेत राहणार, मीच वेबिनार घेत राहणार असं नाही आहे. याच्यामध्ये आम्ही आणखीन काही वक्ते सुद्धा इन्व्हॉल्व करणार आहोत. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून वेगवेगळी लोक आम्ही यामध्ये इन्व्हॉल्व करून त्यांच्या मार्फत वेगवेगळे विषय आम्ही घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला कोणकोणते विषय पाहिजे आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला एक फॉर्म भरायला नक्कीच देऊ. तुमचे ज्या विषयाला जास्त वोट्स मिळतील तो विषय आम्ही लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू. दुसरे विषय घेणार नाही असं नाही, फक्त लवकरात लवकर कुठला विषय घ्यायचा. समजा एखाद्या विषयामध्ये मी निपुण नाही आहे,
तर त्या विषयातले जे निपुण व्यक्ती आहेत, तज्ज्ञ व्यक्ती आहेत, त्यांना आपण बोलून त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेऊ. असं वेगळं बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याला एखादा बिझनेस करायचा असेल तर बिझनेस कसा करायचा हे शिकवणारे इन्स्टिट्यूट असतात, जिथे MBA शिकवलं जातं. आपल्याला अकाउंटिंग शिकायचं असेल तर आपल्याला ते शिकवणारे इन्स्टिट्यूट असतात, तिथे अकाउंटिंग शिकवलं जातं, मग आपण तिथे जाऊन शिकतो. पण आरोग्य कसं चांगलं ठेवावं याच्यासाठी कुठलंच इन्स्टिट्यूट नसतं. आणि ते कोणी म्हणजे जरी समजा तसं इन्स्टिट्यूट असेल तरीही ते कोणी जास्त सिरियसली घेणार नाही. ते जस्ट म्हणजे असंच मिळत असेल, वेळ आहे तर चला जाऊया ऐकूया, तर अशा प्रकारची गोष्ट आहे आरोग्याबद्दलची. पण आपण हे काही गोष्टी ऐकून आपल्या आजूबाजूची लोक म्हणा किंवा आपण म्हणा, आपल्या स्वतःसाठी त्याचा उपयोग झाला, बाजूच्या लोकांसाठी उपयोग झाला, तर निश्चित त्याचा फायदा अनेक जणांना होणार आहे. डायबेटीस वरती आम्ही काही महिन्यांपूर्वी एक उपक्रम सुरू केला आणि त्याच्यामध्ये मी तो उपक्रम अशा पद्धतीमध्ये सुरू केला होता की ज्याच्यामध्ये माझा वेळ जास्त लागणार नाही, मी माझे रुग्ण बघतच राहीन, पण टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हजारो लोकांना काही फायदा मिळवून देऊ शकतो का, ते पण कमी खर्चामध्ये. तर त्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याचा आता संपूर्ण महाराष्ट्रातले अनेक जण त्याचा फायदा घेत आहेत. अनेक जणांनी तो कोर्स विकत घेतलेला आहे आणि अनेक वेळेला मला त्याच्याकडनं त्यांचे फीडबॅक मिळत असते की सर आमची शुगर अशी अशी कमी झालेली आहे. ती जी शुगर त्यांची कमी होते ना, त्याचं कारण एकच आहे की त्यांना हेल्थ एज्युकेशन मिळालं आहे. या हेल्थ एज्युकेशनने त्यांनी त्यांची स्वतःची शुगर स्वतःच कमी केलेली आहे. मी कुठेही सांगत नाही की डायबिटीस तुम्ही रिव्हर्स करा, पण तुम्ही कंट्रोल करा असं मी सांगते. तसंच प्रत्येक आजाराबाबतीत आहे. सांधेदुखी बरी करा असं बोलण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की सांधेदुखी व्हायला पहिले देऊ नका. समजा तुम्हाला आता सांधेदुखी आहे, तर आता जी कंडिशन आहे ना त्याच्यापेक्षा आणखीन वर्सनिंग व्हायला देऊ नका, खराब व्हायला देऊ नका, असं मी तुम्हाला सांगेन. त्याची काही कारण आहे. तुम्हाला वाटेल की डॉक्टर काय हे काय सांगताय, पण काही गोष्टींचं अवेअरनेस असणं खरंच खूप महत्वाचं असतं आणि ते आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. त्या अगोदर तुम्हाला थोडक्यात मी माझी एक ओळख करून देतो. काही प्रश्न आहे. आरोग्य चांगले तर सर्व चांगले, हे वाक्य ना असं कॅज्युअल वाक्य वाटतं, पण खरं सांगायचं झालं ना तर हे वाक्य आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य असतं. आरोग्य चांगलं तर सगळं चांगलं. मी काही जणांना भेटलेलो आहे, ते अतिशय यशस्वी आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये, पण आरोग्य नसल्या कारणाने त्यांना त्या यशाचा आनंदही होत नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आरोग्य कोणी नाही बघावं. जी लोक समाजासाठी काहीतरी करत आहे, समाजासाठी झगडत आहेत आणि त्यांची इच्छा एकच आहे की मला समाजासाठी काहीतरी मोठं करायचं, अशा लोकांनी जर आरोग्य नाही बघितलं तर एखाद्या वेळेस ते वर्थ असतं. म्हणजे तुम्हाला सांगतो, आईन्स्टाईनने त्याचं स्वतःचं आरोग्य नाही बघितलं, त्याला काही त्रास झाला, पण त्याने त्याचं आयुष्य अशा गोष्टींमध्ये खर्च केलेलं आहे की आज आपण त्याने शोधलेल्या काही गोष्टींचा वापर करतोय आणि त्याच्याने आपलं आजचं लाईफ काही प्रमाणामध्ये चांगलं झालंय. मग त्यावेळेला त्या व्यक्तीने जर त्याचं आरोग्य खपवलं किंवा खराब केलं तर ते काही प्रमाणामध्ये वर्थ, ते सुद्धा वर्थ नसतं. पण आपण बोलू शकतो की समाजासाठी ते वर्थ आहे, त्या व्यक्तीसाठी ते नसतंच वर्थ. आपलं काम महत्वाचं नाहीये का असं अजिबात मी बोलणार नाही. आपण सुद्धा प्रत्येक कामामध्ये आपल्या कामाद्वारे काही ना काहीतरी प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्युट करत असतो आणि ते सुद्धा वर्थच असतं. पण मला असं वाटतं की आरोग्य त्या कामासाठी दावायला नको लावायला, तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं खरंच गरजेचं असतं. आता मी असं का म्हणतोय की बघा, कसं असतं की काही वेळेला आपण आपल्या कामामध्ये एवढे गुंतून जातो की आपल्याला थोडासा म्हणजे 10 मिनिटं आपल्या आरोग्यासाठी काढायला सुद्धा वेळ नसतो आणि त्याच्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे अक्षरशः 7-7, 8-8 दिवस घालू. म्हणजे 7 दिवस गुणिले 24 तास बघा किती आहे. दिवसातले 10 मिनिटं काढलेलं कधी पण परवडेल आपल्याला. तर त्यासाठी हा एक छोटासा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. वेगवेगळे व्यक्ती सुद्धा आपण यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. तर आपण आता विषयाकडे जाऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे मला तुमच्यापैकी किती जण ओळखत आहेत माहित नाही, पण मी थोडक्यात माझं एक इंट्रोडक्शन देतो, कारण तुम्ही कोणाकडून ऐकताय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
काही जण जास्त लोक आज आलेली नाही आहेत, तर मला नक्कीच चांगलं ओळखत असतील, त्यामुळे आपण काही जास्त या विषयावरती नको जाऊया. एक जनरल सांगतो की मी 12 वर्ष झाली आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते. आता 15 ऑगस्टला 13 वर्ष होतील पूर्ण. आणि आतापर्यंत अनेक रुग्णांचा अनुभव मला आलेला आहे, अनेक रुग्णांशी मी बोललो आहे आणि त्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न मी समजून घेतलेले आहे. समजून घेतले म्हणजे मला कळाले आहेत आणि त्याच प्रश्नांवरती मी माझे व्हिडिओ बनवत असतो. तसंच सांधेदुखीबद्दल सुद्धा अनेक जण कमेंटमध्ये पण प्रश्न विचारतात आणि समोर ज्याला तपासायला येतात तेव्हा सुद्धा प्रश्न विचारतात. तर त्याबद्दल आपण बघूया. सांधेदुखी म्हणजे नक्की काय? तुमच्यापैकी काही जणांना मी प्रश्न विचारतो, सांधेदुखी म्हणजे नक्की काय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं सांधेदुखी ही थोडासा प्रश्न हा वेग होईल, पण सांध्यांमध्ये दुखणं म्हणजे सांधेदुखी, बरोबर की नाही? हो का नाही एवढं सांगा फक्त, कारण डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आपल्याला नकोय. तुम्ही फक्त हो का नाही एवढं सांगा. सांधे दुखणं म्हणजे सांधेदुखी, बरोबर? बरोबर आहे. तर मग आता हा जो सांधा असतो ना, याला सांधा का म्हणतात? संस्कृत मध्ये पण बघा, संधी विग्रह करा हा प्रश्न आपल्याला शाळेमध्ये यायचा, संधी विग्रह करायची. मग आता ही जी संधी म्हणजे ज्या जोडलेल्या गोष्टी असतात त्याला संधी म्हणतात. ठीक आहे. तर सांधा जो असतो तो सुद्धा दोन हाडांना एकत्र जोडतो. मग आता या सांध्यांमध्ये काय काय येतं ते बघा, म्हणजे ह्या सांध्यांमधले कंटेंट बघा. त्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रॉब्लेम होतो त्यावेळेला ही सांधेदुखी होते. प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं की हाडांची झीज झाली आहे म्हणून सांधेदुखी आहे, पण प्रत्येक वेळेला ही हाडांची झीज म्हणजे सांधेदुखीच असते असं नसतं. हाडांची झीज जो प्रकार असतो ना हा खूप कमी वेळेला असतो. आता ही सांधेदुखी कुठल्याही सांध्यामध्ये होऊ शकते. इथला सांधा, बोटांचा सांधा, मणक्याचा सांधा, गुडघ्याचा सांधा, कुठल्याही सांध्यामध्ये ही सांधेदुखी होऊ शकते. पण प्रत्येक सांध्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात? सगळ्यात पहिलं म्हणजे बोन्स असतात, बरोबर? दोन बोन्स एकमेकांना अशा प्रकारे जोडायचे आहेत की त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशी मुवमेंट होईल, बरोबर मुवमेंट. म्हणजे आता समजा माझा हे मनगट आहे माझं, ठीक आहे, दिसते सगळ्यांना. आता हे असं जातंय, असं जाते, असं जाते, असं जाते. इकडे मी करायला गेलो तर थोडस ऍक्शन होते, असं करायला गेलो तर थोडस ऍक्शन होते. तर या ठिकाणी ना ह्या मनगटामध्ये 8 प्रकारचे बोन्स असतात, 8 वेगवेगळ्या प्रकारचे बोन्स, आणि ते जोडले असतात. हे 8 बोन्स, त्याच्यानंतर इकडे वरती असणारे 5 बोन्स आणि खाली असणारे 2 वेगवेगळे बोन्स, म्हणजे इकडचे आपल्या मनगटाचे. ठीक आहे. तर ह्या सगळ्यांना जोडण्यासाठी एक प्रणाली वापरली जाते. त्या प्रणालीमध्ये काय काय असतं? तर सगळ्यात पहिलं म्हणजे दोन हाडांना वेगळं करण्यासाठी त्यांच्या आतमध्ये एक फ्लुइड असतं. कुठे कमी असतं, कुठे जास्त असतं, पण त्यांना ल्युब्रिकेट ठेवणं, त्यांच्यामध्ये ल्युब्रिकेशन व्यवस्थित मेंटेन ठेवणं, की त्यांच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी इझिली राहील, याच्यासाठी ते ल्युब्रिकेशन असतं. ते ल्युब्रिकेशन एक झालं. त्याच्यानंतर दोन हाडांना जोडण्यासाठी लिगामेंट्स असतं. ठीक आहे. लिगामेंट्स म्हणजे ते स्नायू असतात. ते दोन हाडांना जे जोडतात ना त्यांना स्नायू म्हणतात. ठीक आहे. आता त्या हाडांना चांगलं टाईट ठेवण्यासाठी मसल्स असतात, आणि मसल जे असतात ना ते काही मसल्स हाडांना चिकटलेले असतात. ते हाडांना चिकटलेले जे मसल्स असतात ते पुढे जाऊन ज्या वेळेला ते हाडांना चिकटतात त्यावेळेला त्याला म्हणतात कंडरा. कंडरा हा संस्कृत शब्द आहे. एक शब्द तुम्हाला सांगतो, तुम्हाला लगेच समजेल. टेंडॉन्स, त्याला टेंडॉन्स म्हणतात. आणि स्नायू म्हणजे लिगामेंट्स असतात. स्नायू वेगळे, लिगामेंट्स वेगळे, बोन्स वेगळे, त्यांच्यामध्ये असलेलं जे फ्लुइड असतं ते वेगळं. एवढ्या सगळ्या भागांनी बनलेला असतो आपला सांधा. या सांध्याला कव्हर करून काय असतं? तर स्किन असते आपली. काही वेळेला या स्किनचा सुद्धा सांधेदुखीमध्ये खूप महत्वाचा रोल असतो, लक्षात घ्या. तर आता ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला सांधेदुखी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला शोधावं लागतं की हे स्नायू खराब आहेत, म्हणजे लिगामेंट्स खराब आहेत, टेंडॉन्स खराब आहेत, हाडं खराब आहेत, का या हाडांमधलं पाणी खराब आहे, नक्की काय आहे हे शोधावं लागतं. आणि त्या पद्धतीमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. प्रत्येक वेळेला प्रत्येकाला ते शोधून सापडत नाही, म्हणजे डॉक्टरांना सुद्धा अनेक वेळेला ते सापडत नाही. काही ट्रिक्स असतात, काही टेक्निक्स असतात, त्याच्याने ते सापडतं. पण हे अशा प्रकारे ही सांधेदुखी असते.
काही वेळेला कसं असतं ना, की सध्या 30 ते 40 वर्षामधली जी लोक असतात, विशेषतः स्त्रिया ज्या असतात, त्यांना वाटते की मला सांधेदुखी आता सुरू झाली, तर त्यांच्या मनामध्ये लगेच भीती येते की आता ही सांधेदुखी मला आत्ताच जर सुरू होते तर पुढे माझं काय होईल. आणि मग ती लोक त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात, डॉक्टरकडे जातात, विचारतात, डॉक्टर्स पण त्यांना काही सांगतात, डॉक्टरांना पण समजतं काही जास्त काही नाहीये, टेंडॉन्सची इंजुरी असणार आहे, ती इंजुरी हील झाली की ते बरं होऊन जाणार. तर अशा प्रकारे हा सर्व प्रकार असतो. तर आपल्याला कशामध्ये नक्की या सांध्यामध्ये बघा, याच्यामध्ये मी जितक्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी मधला कुठला भाग खराब आहे हे बघायचं. ज्या वेळेला वृद्ध अवस्था असते त्यावेळेला ते दोन सांध्यांमधलं जे जल असतं किंवा ल्युब्रिकेंट जे असतं ते कमी होतं, आणि मग त्यावेळेला दोन हाडं एकमेकांना घासायला सुरुवात होते. आणि मग हे ल्युब्रिकेंट वाढवण्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात. हे ल्युब्रिकेंट वाढवणं खरं सांगायचं झालं तर कठीण असतं, पण ते आपण टिकून जेवढं ठेवू तेवढं जास्त फायदा असतो. त्याच्यावरती काय उपाय करायचे शेवटला मी सांगेनच तुम्हाला. तर आपण पुढे जाऊया आता. तर सगळ्यात पहिले बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाला वाटत असतं की प्रत्येक जण माझ्याकडे ज्यावेळेला रुग्ण येतात त्यावेळेला ते मला सांगतात, सर मला संधिवात आहे, संधिवात आहे, मला वाताचा त्रास आहे, वाताचा त्रास आहे. पण वाताचा त्रास म्हणजे नक्की काय? आपण संधिवात संधिवात बोलत असतो, पण ऍक्च्युली त्याचं टर्म आहे संधिगत वात. संधिगत वात म्हणजे ज्या वेळेला सांध्यांच्या आतमध्ये वाताची वृद्धी होते त्यावेळेला त्याला संधिगत वात म्हणतात. ठीक आहे, सांध्यांमध्ये वात असतो समजलं. पण आमवात हा काय प्रकार आहे? कारण बरेच जण ज्यांना संधिवात असतो ती लोक सुद्धा येऊन सांगतात की सर आम्हाला वाटतं आम्हाला आमवात आहे. पण आमवात कसा असतो ते लक्षात घ्या. आमवात म्हणजे काय, तर आम ज्या वेळेला शरीरामध्ये वाढतो आणि हा आम ज्या वेळेला वाताला अडवतो आणि वात वाढतो त्याला आमवात म्हणतात. ठीक आहे. तर हा जो आमवात असतो ना, तो प्रत्येक वेळेला सांध्यांमध्येच असतो असा नाहीये. तो कुठेही असू शकतो, कुठेही असू शकतो. आता आम जो असतो ना, तो संपूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट होत असतो, त्याला गती असते, आणि तो जिथे अडकला जातो तिथे तो वाताला अडकवतो आणि तिथेच त्रास द्यायला सुरू करतो. मग तो कुठेही अडकेल. जास्त करून चान्सेस असतात सांध्यांमध्ये अडकण्याची. आमवाताचं एक लक्षण सांगतो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते माहिती पण असेल, की आपला एखादा सांधा दुखतो, म्हणजे समजा मनगट दुखायला सुरुवात झाली, दुसऱ्या दिवशी मनगट हे दुखतच नसतं, दुसऱ्या हाताचा खांदा दुखायला लागतो. मग तिसऱ्या दिवशी खांदा दुखणं थांबून जातं, गुडघा दुखायला लागतो. मग गुडघा दुखणं थांबून जातं, मग दुसरा गुडघा दुखायला लागतो, मग पाय दुखायला लागतात. असं भ्रमणशील ज्या वेळेला वेदना असतात ना, त्यावेळेला आमवात असण्याची शक्यता असते. त्याला दुसरा पण एक व्याधी आहे वात रक्त नावाची. ज्या वेळेला रक्त दूषित होतं आणि वात दूषित होते, दोन्ही ज्या वेळेला एकत्र दूषित होतात त्यावेळेला तशा प्रकारची सांधेदुखी होते. पण संधिगत वात जो असतो ना, हा जास्त करून वृद्ध अवस्थेमध्ये होतो. आमवात जो असतो ना, हा तारुण्यामध्ये सुद्धा होऊ शकतो आणि वृद्धावस्थेमध्ये सुद्धा होऊ शकतो. आमवात हा कधीही होऊ शकतो. ज्या वेळेला आपली सांधेदुखी पचनाशी संबंधित असते त्यावेळेला तो आमवात होण्याची असण्याची शक्यता खूप दाट असते. हे मी तुम्हाला जे सांगत आहे ते थोडस म्हणजे वरवर सांगतोय तुम्हाला, एकदम सोप्या भाषेत समजावं या प्रयत्नाने सांगतोय. आपण आणखीन काही गोष्टी पुढे हळूहळू हळूहळू जाणार आहोतच, तर ते आपण बघून घेऊया. तर संधिगत वात, आमवात, स्नायू विकार आणि अस्थिविकार. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला सांधा असतो, तो अख्खा सांधा दुखणं. आमवात म्हणजे जर तिथे आम जाऊन अडकला आणि त्याने वाताला अडवलं तर तो अख्ख्या सांध्याला सुजवतो आणि सुजवून त्या ठिकाणी त्रास देतो, तो आमवात. स्नायू विकार जो असतो ना, तो म्हणजे त्याच्यामध्ये स्नायू विकार हे समजण्यासाठी सांगतोय मी. पण स्नायू ज्यावेळेला मी बोलतोय या ठिकाणी त्यावेळेला त्याचा अर्थ लिगामेंट्स आणि टेंडन्स असा दोन्हीही पकडा तुम्ही. दोन्हीही प्रकारचे जे आहेत स्नायू आणि आणि टेंडन्स, म्हणजे लिगामेंट्स आणि टेंडन्स. लिगामेंट्स बोन टू बोन ज्या वेळेला जोडायचं असतं त्यावेळेला लिगामेंट्स असतात, आणि मसल्स टू बोन ज्या वेळेला असतात त्यावेळेला टेंडन्स असतात. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हे दोन प्रकारच्या इंजुरी दोन्ही वेगळ्या असतात. ज्या वेळेला लिगामेंट इंजुरी होते त्यावेळेला आपला गुडघा असतो ना, तो थोडासा धोक्यात असतो. दुखणं त्यावेळेला कमी असतं, पण हाडं पूर्णपणे ट्विस्ट होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आता बघा, माझं हे बोट आहे,
हे असं वरती जाते, असं जाते, असंच जाते. पण हे जर लिगामेंट नसते ना तर हे असं पूर्ण गोल फिरलं असतं, पूर्ण गोल म्हणजे सगळ्या बाजूला 360 डिग्री. मग ते लिगामेंट्स तिथे रेस्ट्रिक्ट करतात आणि ज्या वेळेला लिगामेंट इंजुरी होते ती अशा कारणाने होते कारण ते बोन्सला पूर्णपणे ट्विस्ट करते. तर अशा प्रकारे लिगामेंट्स इंजुरी होते. ही इंजुरी कुठला तरी मोठा आघात झाल्याशिवाय होत नाही. पण छोटासा आघात, थोडासा आघात, म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की जास्त करून गुडघ्याला आणि हा जो आपला एल्बो आहे ना त्या ठिकाणी जे कॉमनली दिसतं ते म्हणजे टेंडनायटिस. जे टेंडॉन्स असतात, कंडरा ज्याला म्हणतात, म्हणजे ज्या मसल्स हाडांना चिकटलेल्या असतात ज्या पॉइंटला त्यांना कंडरा म्हणतात, म्हणजे टेंडॉन्स म्हणतात. तर हे जे टेंडॉन्स असतात ना हे लगेच इंजुर होण्याची शक्यता असते आणि लगेच हील सुद्धा होण्याची शक्यता असते. तुम्हाला उदाहरण सांगतो. सचिन तेंडुलकर तुम्हाला निश्चितच माहिती असेल तर सचिन तेंडुलकरला टेनिस एल्बो झाला होता. हा जो टेनिस एल्बो असतो ना हा काय आहे, तर हा काही खूप मोठा विकार आहे असं नाही. हा एखादा सचिन सारखा प्लेयर आहे आणि त्याला नेमकं बॅटिंग करायच्या त्याच ठिकाणी त्याला होतोय, तर त्याच्यासाठी हा मोठा आजार आहे कारण तो खेळू शकणार नाही त्यामुळे. पण सामान्य माणूस जो खेळत नसेल, जो फुटबॉल खेळत असेल त्याला टेनिस एल्बो होण्याचा काय प्रश्नच येत नाही. आणि टेनिस खेळत असेल तर त्याच्यासाठी तो मोठा आजार झाला. पण फुटबॉल प्लेअरसाठी इथे झालेली इंजुरी त्याला काही जास्त मायने ठेवत नाही. का नाही ठेवत ते पण सांगतो, पण ती इंजुरी छोटीशीच असते, ती हिल सुद्धा लवकर होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जी इंजुरी असते ना ती इंजुरी लवकर भरते. काही वेळेला जास्तीत जास्त म्हणजे 2-2 वर्ष ती भरत नाही आणि 2-2 वर्ष ते दुखत राहतं. मग ज्या लोकांना 2-2 वर्ष दुखत राहतं त्यांना वाटतं की अरे आपल्याला काय आहे, तर आपल्याला संधिवात आहे. का तर सांधा दुखतोय म्हणून संधिवात आहे. पण त्यांना संधिवात नसतो, त्यांना टेंडनायटिस असतं. आता हे टेंडनायटिस आहे हे कसं ओळखाल तुम्ही, तर एक सिंपल एक्सरसाइज सांगतो. समजा आता हे बघा मी इथलंच एक्झाम्पल देतो. माझ्याकडे रुग्ण येतात ना सांगतात की आमचं कोपर दुखतो, हे बघा हे असं असं केलं ना की खूप दुखतं. मग मी म्हणतो ठीक आहे दुखतं, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, आणखीन कुठे दुखतं सांगा. मग त्यांना ना नीट सांगता येत नाही इथे दुखते इथे दुखते, पण ते सांगतात की हा भाग आहे ना इकडचा, हा जास्त दुखतो माझा. मग ठीक आहे, मग त्यावेळेला मी काय करतो, इकडे प्रेस करतो, इथे प्रेस करतो, इथे प्रेस करतो. इथे प्रेस केलं ते म्हणतात नाही दुखत, इथे प्रेस केलं नाही दुखत, इथे प्रेस केलं हा दुखलं, भरपूर दुखलं. मग बरोबर ज्या वेळेला एकाच पॉइंटला दुखत असतं आणि त्या पॉइंटच्या आजूबाजूला दुखत असतं, बाकीच्या ठिकाणी कुठेच दुखत नसतं, मग तो जो त्रास असतो ना तो टेंडनायटिसचा असतो. हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला टेंडनायटिस असेल तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही, ते बरं होणार आहे, पूर्णपणे बरं होणार आहे. तुम्हाला फक्त तुमच्या मसल्सची ताकद वाढवायची आहे. अशा विकारांसाठी फिजिओथेरपी निश्चितच चांगला फायदा देते. तर हे टेंडॉन्स हा नियम प्रत्येक टेंडॉन्सला लागू होतो, फक्त इथल्या नाही, इथल्या सुद्धा लागू होतो, पायाच्या सुद्धा लागू होतो, गुडघ्यांचा सुद्धा लागू होतो. अनेक स्त्रिया असतात, गृहिणी असतात, विशेष करून गृहिणी, कारण उभं राहून काम बऱ्याच जणांचं भरपूर वेळ असतं. म्हणजे सकाळी उठले की डबा बनायला सुरू करतात, ते 2-3 तास कंटिन्युअस उभं असतात. तरुण असतात त्याला काही प्रॉब्लेम होत नाही, पण अचानक एकदा घाई गडबडीत कुठेतरी पाय वेगळा पडतो, ट्विस्ट होतो आणि मग ती इंजुरी तिथे होते. आणि मग ती हील होता होत नाही. का हील होता होत नाही, कारण ते जे टेंडॉन्स असतात तिथे एक छोटीशी जखम होते आणि आपलं जर काम कंटिन्यू चालू आहे तर ती जखम कशी हील होणार. आता समजा माझा हात आहे, इथे जर मला एक जखम झाली, मी रोज तिला दाबतोय दाबतोय दाबतोय, ती भरणार आहे का, नाही भरणार, किंवा भरेल पण त्याला वेळ लागेल. तर आपल्या पायाला जर कुठे इंजुरी असेल, हाताला असेल, तर त्याचं इमोबिलाइज करणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया अस्थिविकार. हा जो त्रास असतो ना याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार येतो. याच्यामध्ये हाडांचा जो त्रास असतो ना तो एकदम कमी होऊन जातो. म्हणजे हाडांचा त्रास म्हणजे हाडांची जी डेन्सिटी असते ना ती कमी होऊन जाते. आणि ही डेन्सिटी जी असते ना ती थोडासा त्रास देते. म्हणजे हाडं ठिसूळ झाल्या कारणाने ती हाडांमधलं जे लिक्विड असतं ते पण कमी होतं आणि त्याच्यामुळे ही हाडं एकमेकांना घासायला लागतात. आणि ह्या हाडांवरती जर एखादा मार पडला तर लगेच फ्रॅक्चर होण्याची सुद्धा शक्यता असते. तर तो जो विकार असतो ना तो जनरली
तरुणांमध्ये नाही होत, तो वृद्धांमध्ये होतो. आणि मग त्यावेळेला सांध्यांचा आकार सुद्धा बदलतो. आकार, पूर्ण आकार जो असतो ना तो बदलतो. आता तुम्हीच बघा, दोन स्ट्रॉंग लाकडं एकमेकांवरती जर अशी रश्शीने बांधून ठेवले तर काय होणार आहे का त्यांचं? तुटणार आहेत का? ती नाही तुटणार. पण समजा तीच काही वर्षांमध्ये खराब झाली, त्यांना वाळवी लागली आणि मग त्यांचा आकार असा 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 होत जाईल ना. मग तसंच तो पूर्ण सांध्यांमधला जो आकार असतो ना तो असा पूर्णपणे बदलून जातो आणि मग त्या वेळेला ते सांधे जे असतात ना ते खराब होतात आणि त्यावेळेला तो संधिवात असतो. अशा प्रकारे जो त्रास असतो ना तो त्रास कमी होणं खरंच कठीण असतं. त्याला उपाय एकच असतो की आपल्या हाडांची झीज आणखीन व्हायला द्यायची नाही, जिथे आहे तिथेच थांबून ठेवावी. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, म्हणजे सगळ्यांना मी तुम्हाला सांगतो, आपले डोळे आणि आपले पाय हे जे दोन अवयव आहेत ना आपले, हे दोन अवयव आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात असतात. जर हे पायांना काही त्रास झाला तर ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तुम्हाला घेऊन नाही जाणार, आणि या डोळ्यांना जर काही त्रास झाला तर ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती घेऊन नाही जाणार. पण तुम्हाला आणखी एक सांगतो, डोळ्यांना जर काही झालं तर आपल्याला एखाद्याचा आधार घेऊन चालता येतं, पण जर पायांना काही झालं तर कोणाचा आधार घेता येत नाही, किंवा जरी कोणी आधार दिला तर जास्त वेळ आधार देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपली हाडं सांभाळणं खरंच खूप महत्वाचं असतं. त्याच्यासाठी काय उपाय करायचा हे सगळं मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. आपण फक्त पहिले थोडेसे आजार हे समजून घेऊया, कारण याचा अवेअरनेस असणं आणि तुम्हाला माहिती पण समजा आता तुमच्यापैकी एखाद्या कोणाला स्नायू विकार असेल, टेंडनायटिस असेल आणि त्याला टेन्शन असेल की अरे मला संधिवात आहे का, तर त्याचं टेन्शन पहिली गोष्ट म्हणजे मोकळं म्हणजे. दुसरी गोष्ट, एखाद्याचं हाडं ठिसूळ झालेले आहेत आणि त्यांना समजलं की बाबा मला बहुतेक हे आहेत, ते आतापासून संध्याची काळजी घ्यायला सुरुवात करतील. दुसरी गोष्ट, जे नी रिप्लेसमेंट करतात किंवा जॉईंट रिप्लेसमेंट करतात, तर हाडांचा ज्या वेळेला विकार होतो आणि ते ज्या वेळेला बिघडतात त्यावेळेला आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंटसाठी जायला काही हरकत नसते. मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि त्याच अनुभवावरून सांगतोय. अनेक रुग्ण पाहिलेले आहेत आणि त्याच्यावरूनच सांगतो की कुठला आजार बरा होऊ शकतो, कुठला आजार बरा नाही होऊ शकत, हे अनेक रुग्ण बघितल्याच्या नंतर तुम्हाला सांगतोय. तर तशा केसमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट वापरायला काही हरकत नाही. आयुर्वेदामध्ये सुद्धा अनेक असे संदर्भ आहेत की ज्याच्यामध्ये सुश्रुताचार्याने जॉईंट रिप्लेस केलेले आहेत. असे अनेक आहेत आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की ह्या स्टेजच्या पुढे तुम्ही याची सर्जरीकडे जावा आणि सर्जरी करा. अनेक जण त्याच्यासाठी घाबरत सुद्धा असतात की सर्जरी कशी करायची, काय करायचं, हे म्हणजे अनेक जणांचे प्रश्न असतात आपल्याला. तर ते जे त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या माहिती जरी असल्या ना तरी आपलं बरंचसं स्ट्रेस कमी होऊन जातं. याच्यामध्ये आपण आता पुढे जाऊया. तर याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर टोटल ओव्हरऑल आपला जो सांधा असतो ना, म्हणजे हे सगळे विकार मी तुम्हाला सांगितले, तर हा ओव्हरऑल जो सांधा असतो त्याची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा असतो. आता मला तुम्हीच सांगा की ताकद वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तुमच्यापैकी कोणी काही केलंय का ताकद वाढवण्यासाठी, किंवा कधी असा विचार तरी केलाय का की चला आपण आपल्या सांध्यांची ताकद यांना वाढवूया? कोणी काही केलं असेल तर मला नक्की हे करा, म्हणजे कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी एक सांध्यांची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही काय कराल, किंवा तुम्ही कधी असा विचार केलाय का की सांध्यांची ताकद आपण वाढवू? हो का नाही ते तरी सांगा. विचार केलाय का? मग पुढे मी सांगतो तुम्हाला कशी ताकद वाढवायची. नाही, ठीक आहे. आणखीन कोणी? कॅल्शियम, विटॅमिन डी, प्रोटीन इनटेक, एक्सरसाइज. एक्झॅक्टली. सिम्पल आहे. कॅल्शियम, विटॅमिन डी, प्रोटीन्स इनटेक हे आणि एक्सरसाइज हा एक प्रकार आपण वाढू शकतो. पण हा कोणामध्ये आपण वाढू शकतो? ज्यांची हाडांचा ठिसूळपणा ज्यांना वाढलेला, कमी झालेला आहे, म्हणजे हाडांचा हाडांमध्ये ठिसूळपणा झालेला आहे,
अशा लोकांनी कॅल्शियम घेणं गरजेचं आहे. आणि ज्यांना टेंडनायटिस आहे किंवा सांध्यांमध्ये बल कमी आहे त्यांना प्रोटीन घेणं गरजेचं आहे. मसलची ताकद वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सांध्यांचा व्यायाम करणं गरजेचं आहे. तर हे जसं जसं आपण करत जाऊ तशी तशी सांध्याची ताकद वाढवणं. आणखीन काय करू शकतो त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, या ठिकाणी नारखेडे मॅडम आहे, त्या एक खूप चांगलं उदाहरण आहे. या ठिकाणी त्या सांगतायत आपल्याला की माझे गुडघे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या त्यांच्याकडनं, की माझे गुडघे दुखत होते पण योगानी ओके झाले. म्हणजे तुम्ही बघा की योगा जो असतो, मी योगा मधला तज्ज्ञ नाही, पहिलं सांगतो. पण एवढं मला समजतं की योगा हे शारीरिक आसनं असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सांध्याची इन्व्हॉल्वमेंट असते. आणि ते सांधे स्ट्रेच होतात, रिलॅक्स होतात, बेंड होतात आणि त्याच्यामुळे त्रास कमी होतो. आता या ठिकाणी जर याच मॅडमनी जर औषधं खायला गेले असते, पेन किलर खायला गेले असते, तर त्या पेन किलरचा परिणाम हळूहळू कमी झाला असता आणि तो सांधा आणखीन खराब होत गेला असता. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीला पेन किलर हे उत्तर नसतं. एक गोष्ट निश्चित मी सुद्धा मानतो की जास्त पेन होत असेल तर ते सहन करण्याच्या पलीकडे असेल तर त्याला पेन किलर आपल्याला खावी लागते, त्याला काही पर्याय नसतो. पण हे खरंच खूप चांगलं त्यांनी. हे बघा, हे ना आपल्याला असं थोडंसं कदाचित काही जणांना वाटतं की हे काय योगा केला आणि बरं झालं, आम्हाला नाही बरं वाटत. सुरुवातीच्या स्टेजमध्ये ना हे सगळं काम करतं, नंतर नाही काम करत ते. कसं ते पुढे त्याच विषयावरती येणार आहे. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला आत्ताच 2-3 वर्ष झालेले आहेत, सांधेदुखी सुरू झाले आहेत, तुम्ही ते करू शकता. 10-12 वर्षानंतर आहे ना ते कठीण होत जातं, जसे जसे दिवस जातात तसं. प्रत्येकाने योगाच करा असं मी नाही सांगणार. फिजिओथेरपी आहे, काही एक्सरसाइज आहे ते करा. आणखीन मी स्वतः काही तुम्हाला आता उपाय सांगणारच आहे, सांध्यांचं बल कसं वाढवायचं ते. तुपाने सुद्धा बऱ्यापैकी सांध्याची ताकद वाढते. आणि या ठिकाणी मला जस्ट आठवलं म्हणून मी सांगतो तुम्हाला. भेंडी असते ना, भेंडी, तर भेंडीचे जे सूप असतं, म्हणजे भेंडी आपण कापतो बघा, भेंडी कापल्याच्या नंतर त्याच्यातून चिकटपणा बाहेर येतोय, चिकट स्त्राव निघतो बाहेर. तर तो स्त्राव न काढता भेंडी जर आपण त्याचं सूप घेतलं तरी सुद्धा सांध्यांना त्याच्याने सुद्धा चांगल्या प्रकारे ताकद मिळते, भेंडीच्या सुपाने. हे मी लिहिलेलं नाही पण आता जस्ट आठवलं म्हणून लगेच सांगितलं तुम्हाला. तर आता उद्यापासून दररोज भेंडीचं सूप घ्यायला लागू नका, पण मध्ये मध्ये भेंडीचं सूप घ्यायचं. भेंडी खाऊ नका, पण भेंडीचं सूप घ्या. आपण भेंडीची जनरली भाजी कशी बनवतो, आपण भेंडी कापतो, कापल्याच्या नंतर धुतो, मग ते जो चिकटपणा स्राव असतो तो सगळा निघून जातो. आणि तो सगळा निघून गेल्याच्या नंतर आपण ती भेंडी भाजून खातो. त्याचा काहीच फायदा होत नाही का? असं नाही, त्याचा फायदा होतो. पण जर तुम्ही भेंडी पहिले धुवून घेतली कापायच्या अगोदर, नंतर कापली आणि ती तशीच्या तशी टाकून त्याचा रस्सा भाजी त्याची बनवली आणि मग त्याचा रस्सा जर जेवणामध्ये घेतला तर तुमच्या सांध्यांना त्याची निश्चित मदत होईल. एक वैद्य आहे, त्यांचं नाव मी नाही सांगत आता, पण ते त्यांच्या सांधेदुखीच्या रुग्णांना औषधाच्या वरती पाणी नाही प्यायचं, भेंडीचं सूप प्यायचं. म्हणजे तुम्ही गोळी खावा आणि त्याच्यावरती भेंडीचं सूप प्या, असं ते सांगायचे. ज्येष्ठ वैद्य होते पण ते सांगायचे. आणि त्यांना मी विचारले की भेंडीच्या सूपने खरंच फायदा होतो का, तर ते मला म्हणाले की माझा 30 वर्षाचा अनुभव आहे, 30 वर्ष मी वापरत आहे, तर मला बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट रुग्णांमध्ये दिसलेले आहे. आता हे भेंडीचं सूप पिऊन तुमचा काही साईड इफेक्ट तर निश्चित नाही होणार आहे, तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही, पण दररोज घेऊ नका. कुठलीही गोष्ट दररोज केलं तर ती घातक ठरू शकते. तर त्याच्यामुळे तुम्ही अशाच प्रकारे हे ठेवा. तर पुढे आता आपण जाऊया, तर सांध्यांचं बल वाढवायचं कसं हे आपण बघणारच आहोत. पण सांधेदुखी, पहिलं म्हणजे तुमच्या मनात हा प्रश्न किती जणांच्या आहे की सांधेदुखी बरी होऊ शकते का, असा प्रश्न कधी तुमच्या मनात आलेला आहे का? आणि त्याचं उत्तर काय होतं तुमच्या मनामध्ये, सांधेदुखी बरी होते नाही होते? आता ज्यांना सांधेदुखी असते ना त्यांचं तुम्हाला मानसिकता सांगतो थोडीशी.
ते कधी होप सोडत नाहीत. त्यांचे प्रयत्न चालूच असतात. हे नाही तर हे नाही तर ते. तसं त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि त्यांचा प्रयत्न असतो की कुठे ना कुठेतरी माझी ही सांधेदुखी बरी होऊन जाऊ दे. पण बऱ्याच जणांना, जे वृद्ध लोक असतात, त्यांना तो त्रास होत नाही, म्हणजे कमी होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमवाताच्या लोकांना बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी उत्तर मिळत नाही. बऱ्याच वेळेला नाही मिळत. आमवाताचं उत्तर का नाही मिळत त्याचं मी कारण सांगतो. आमवात जो असतो ना, त्याचं रिलेशन आपल्या पोटाशी असतं, पचन संस्थेशी असतं. आणि तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता, पचन संस्थेचा कोणीही विचार करत नाही. प्रत्येक जण त्या आमवाताच्या रुग्णाला एकच सांगतो की तू ह्या गोळ्या खा आणि बघ कसं होतंय ते. जेवणाचं ते तो रुग्णांनी जरी विचारलं की मी काय खाऊ काय नको, सगळं खा, काही प्रॉब्लेम नाही, ताकद मिळायला पाहिजे, तू खात जा. आणि ते रुग्ण सगळं खातात आणि आंबा तो दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढतच जातो. आणि सांध्यांना त्यांना काही उत्तर मिळत नाही. हळूहळू तो इतका वाढतो की तो पुन्हा रिव्हर्स होणं कठीण असतं. तर अशा प्रकारची जी सांध्यादुखी असते ना, ती बरी होण्यापेक्षा ती कमी राहणं हेच जास्त महत्वाचं असतं, लक्षात घ्या. तर आता तुम्हाला जर कोणाला सांधेदुखी असेल आणि जर जास्त जुनी असेल तर एकच काम तुम्हाला करायचंय. आत्ताचे पॅरामीटर्स ऑब्झर्व करा. कसे पॅरामीटर्स ऑब्झर्व करायचे तुम्हाला? चालायचं, किती चालायला जमते आपल्याला. चला, मी 10 मिनिटं चालू शकतो किंवा शकते आणि मग मला बसावं लागतं. ठीक आहे, 10 मिनिटं चालावं लागतं, बसावं लागतं. मग हे एक पॅरामीटर झालं, आपण किती चालू शकतो. मग आता समजा तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये किंवा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये, तुम्ही जिथे राहत असाल तिथे, जर तुम्ही एका मैदानाला फेरफटका मारू शकत आहात, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन, हे मी वृद्धांसाठी सांगतोय, हे तरुणांसाठी नाही आहे. ज्यांना हाडांची विकृती असते त्यांच्यासाठी सांगतो, किंवा ज्यांना गुडघ्याचा त्रास अजूनही होतच आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय. तर ते अशा प्रकारे, जे तुम्ही एका, आपण एक कन्सिडर करूया की तुम्ही सध्या एका मैदानाला राऊंड मारता. आता ही जी ताकद आहे ना तुमच्या सांध्याची, ही ताकद तुम्हाला पुढची 20 वर्ष सांभाळून ठेवायची, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळ. आणि आत्ताची जी कंडिशन आहे तीच तुम्हाला पुढचे 20 वर्ष तशी सांभाळून ठेवायचंय. याच्यासाठी जर प्रयत्न केलात ना, तर तुम्हाला नक्की फायदा होईल. पण तुम्ही जर याच्यासाठी प्रयत्न केला की माझी जी सांधेदुखी आहे ती माझी आता पूर्ण बरी होऊन जाऊ दे, मग ती बरी होण्यासाठी अनेक जण अनेक डॉक्टर फिरतात, अनेक डॉक्टरांकडे जातात, खूप वेगवेगळ्या डॉक्टरकडे जातात. चला, हे डॉक्टर चांगले वाटतात, चांगले बोलतात, चांगलं सांगतात, चला यांच्याकडे एकदा ट्राय करूया. पण मी तुम्हाला सांगतो की असा ट्राय करण्यापेक्षा असा ट्राय करा की हे सांधेदुखी जास्त खराब होणार नाही, आणखीन मला जागेवरती बसून राहण्याची वेळ येणार नाही, याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता तुमच्यापैकी प्रत्येकाचे सांधे एवढे खराब झाले असतील असं नक्कीच नाहीये. पण एक सांगतो, तुमच्या आजूबाजूला जरी कोणी असे असले तरी त्यांना सुद्धा हा अवेअरनेस द्या. जर सांधा तुम्ही तसाच तेवढाच हेल्दी आणि तेवढीच ताकद मेंटेन करण्याचा जर प्रयत्न केला ना, तर काय माहिती एखाद्या दिवशी ती सांधेदुखी न बरी होणारी आहे ती बरी सुद्धा होऊन जाईल, असं पण आहे. आता बघा, तुम्हाला एक सांगतो, डायबेटीस आणि ब्लड प्रेशर याची औषधं लोक वर्षोनवर्ष खात राहतात आणि त्यांनी एक्सेप्ट केलेलं असतं की मला ही औषधं नेहमीच खायची, माझी हे काही बरी होणार नाही. आणि मग ते कुठे ना कुठेतरी आपलं ते त्यांचं चालूच असतं. सांधेदुखी सुद्धा त्याच कॅटेगरीतला एक आजार आहे की जो एकदा झाला की तो बरं होणं कठीण असतं, तो बरा नाही होत. आता मी नाही होत आहे ना हे ऐकून निराश होऊ नका, त्याच्यामध्ये एक कॅच आहे. ज्यांना हाडांची ठिसूळपणा ज्यांच्यामध्ये वाढलेली आहे, ज्यांच्या सांध्याचा आकार बदललेला आहे, ते सांधेदुखी जी असते ती बरी होणं कठीण असतं. कठीण असतं, अशक्य नसतं. जेवढा आकार जास्त खराब होत जातो सांध्याचा, तेवढं ते कमी बरं होणार असतं. जर तुमच्या सांध्याचा आकार बदललेला नाही आहे, अजून आकार तसाच आहे, तर तुम्हाला काहीही घाबरण्याची गरज नाही आहे. तुमची सांधेदुखी बरी होण्याचे चान्सेस जास्त असतात, हे लक्षात घ्या. हे कदाचितच कोणी सांगेल तुम्हाला, किंवा कुठेतरी तुम्ही सुद्धा ऐकलं असेल माझ्या मते. कारण माझ्या बघण्यात वाचण्यात सुद्धा हे खरंच कुठे नाहीये. खरंच कुठे नाही म्हणजे कोणी सांगितलेलं माहिती नाही, पण आम्हाला डॉक्टर्सना ते माहिती असतं की हे बरं होणार आहे का नाही होणार आहे. तर जर तुमच्या सांध्यांचा आकार बदललेला नाही आहे तर तुम्ही खरंच काळजी करू नका.
तुम्ही व्यवस्थित बरे होऊ शकता. दुसरी गोष्ट, आमवातामधल्या रुग्णांचा ज्यांचा सांध्यांचा आकार बदललेला आहे त्यांची सांधेदुखी कमी होण्याची शक्यता असते, लक्षात घ्या. तशा प्रकारची जी सांध्यांचा आकार बदलतो आमवाताच्या रुग्णांचा, तो पण थोडासा जर बदलला आहे, एक्सरे करून बघितला तर दोन हाडांचं फ्युजन नाही झालेलं आहे, तर ते सांधेदुखी बरी होण्याची शक्यता असते. बऱ्यापैकी बरी होण्याचे चान्सेस जास्त असतात जर जास्त वर्षांपासूनचा त्रास असेल. आपला जो सांधेदुखीचा जो आजार असतो ना, तो जितके वर्ष तो अंगावरती राहतो तेवढा तो आणखीन दृढ होत जातो आणि तो बरं होणं तेवढं कठीण असतं. मग आपल्याला आपल्या सांधेदुखींची काळजी कशी करायला पाहिजे, काही जणांचे प्रश्न आहेत का बघूया. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी मी तुम्हाला निराश करत नाही आहे. तुम्ही म्हणाला की हे काय बरे नाही होणार, मला आता काय करणार, मला झाली नाही. पण मी एक सांगतोय तुम्हाला, तुमचा आकार जर बदललेला नाही आहे ना, तर तुम्ही कसलीच काळजी करू नका. समजा तुमचा आकार बदललाय, आपण वर्स अँड वर्स कंडिशन पकडूया की तुमच्या सांध्याचा आकार बदललाय. ठीक आहे. समजा एखाद्या व्यक्तीचा गुडघ्याचा आकार बदललाय, तुम्ही चालू शकताय ना, मग आता ह्याच्यापेक्षा आणखीन बदलणार नाही आकार, आणखीन वर्स होणार नाही, खराब होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्ही बरं होण्यासाठी जर प्रयत्न करत असाल आणि ते बरं होणार नसेल तर तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधं खाणार, अनेक वेगवेगळे उपाय करणार, तर त्याच्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याच्यापेक्षा असा प्रयत्न करा किंवा अशा तज्ञाकडे जावा जो तुमच्या सांध्याची ताकद मेंटेन ठेवायला तुम्हाला मदत करेल. जसे की फिजिओथेरपिस्ट चांगले फिजिओथेरपिस्ट निश्चित चांगला फायदा देऊ शकतात. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. फिजिओथेरपीला खूप अंडर एस्टिमेट केलं जातं किंवा खूप अंडर रेटेड असतात फिजिओथेरपी. मी फिजिओथेरपी नाहीये, पहिल्यांदा सांगतो, पण फिजिओथेरपिस्ट खूप फायदेशीर डॉक्टर असतात, खूप फायदेशीर सांधेदुखीसाठी. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं ऍक्सिडेंट होतं ना, त्याला सांधेदुखी म्हणजे सांधेचा त्रास होतो, त्याचा सांधा व्यवस्थित मुवमेंट नसतो होत, त्यावेळेला ऑर्थोपेडिक डॉक्टर ऑपरेशन पर्यंत ते मेंटेन करतात, पण त्याच्यानंतर त्याचा तो सांधा व्यवस्थित काम करण्यासाठी जी वर्षाची मेहनत असते ना, ही फिजिओथेरपिस्ट करतात. जर तुमचा सांधा चांगला असेल तर तुम्ही फिजिओथेरपीची मदत निश्चित घेऊ शकता. मला हेच सांगायचं होतं की निराश होऊ नका, आपण याच्यावरती उपाय सांगणार आहोत. सांध्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करा. जसं मी पहिले सांगितले की सांध्यांची ताकद वाढवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणं मस्ट आहे. आता सांध्यांची ताकद वाढवणार कसं, तुम्ही सांगताय ताकद वाढवा, फिजिओथेरपी सांगता, पण फिजिओथेरपीकडे जाणार कोणी एवढं. बरोबर आहे, फिजिओथेरपीकडे रेग्युलर जाऊ नाही शकत, पण फिजिओथेरपीकडे जाऊन आपण व्यायाम शिकून घेऊ शकतो. किंवा माझा याला गुडघा दुखतोय, मला हा गुडघा आणखीन खराब नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी त्याची ताकद वाढवण्यासाठी मला व्यायाम सांग. तो व्यायाम सांगतो, आपण घरी येऊन ते व्यायाम नित्य नियमित करायचे असतात. सिंपल असतं, रोज रोज जाण्याची गरज नसते. ज्यांचं ऍक्सिडेंट झालेलं असतं, ज्यांचा सांधा एकदमच निकामी आहे, त्यांना फिजिओथेरपीची रेग्युलरली घेणं गरजेचं असतं. तर तो एक तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आता सांधेदुखीवरील उपाय आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये औषधी चिकित्सा करू शकता. पंचकर्म चिकित्साने काही प्रमाणामध्ये निश्चित फायदा होतो. तर मी स्वतः पंचकर्म तज्ञ आहे, त्याच्यामुळे मला माहित आहे पंचकर्माने फायदा हा होतो, पण ते योग्य पद्धतीमध्ये आणि योग्य अवस्थेमध्ये होणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर घरगुती उपाय जे आहेत ना, ते कुठलेही घरगुती उपाय करू नका. मी काही तुम्हाला थोडेफार सांगेन, ते तुम्ही निश्चित प्रयत्न करा. आणि मी याच्यामध्ये सगळ्यात ठळक अक्षरात लिहिलेलं आहे फिजिओथेरपी. जर तुमची सांधेदुखी हाडांची असेल, मसलची असेल, तर फिजिओथेरपीचा निश्चित फायदा तुम्ही घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये रोज रोज फिजिओथेरपिस्टकडे जाण्याची गरज नाहीये, पण तो फिजिओथेरपी सुद्धा चांगला असणं महत्वाचं आहे, हे पण लक्षात घ्या. तर त्या पद्धतीमध्ये तुम्ही हे करू शकता. तुमच्यासाठी जी योग्य आहे ना, ते मी सांगतोय. औषधी चिकित्सेमध्ये काही आयुर्वेदिक हर्ब्स आहेत. ऍलोपॅथी औषधांचं सुद्धा जर पेन खूप जास्त होत असेल तर त्यावेळेला एखादी पेन किलर खाणं म्हणजे काही पाप नाही होत, हे लक्षात घ्या. प्रत्येक दिवशी सांधा खूपच दुखत असतो असं नसतं. आंबाताच जी गोष्ट आहे ना, आंबात हा खूप वेगळा विषय आहे. त्याच्यावरती मी एक वेगळं वेबिनारच घेईन तुमच्यासाठी. आणि तो जो त्रास आहे ना, तो थोडा वेगळ्या पद्धतीमध्ये समजून घेणं गरजेचं.
आहे. तर याच्यामध्ये तुम्ही अशा 4 प्रकारे ह्याची ट्रीटमेंट होऊ शकते. आणखीन काही ट्रीटमेंट, हे मी सांध्यांची ताकद वाढवण्याचा तुम्हाला उपाय सांगतोय. तर याच्यामध्ये बघा, हे 6 उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. फक्त याच्यामध्ये मी आंबाचं जे बोललो त्याच्यासाठी एक वेगळाच हे होऊ शकतो. सूज असेल तर दुधाचा आणि तेलाचा उपाय निश्चित करू नका. पण गुडूची मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगतोय. माझ्याकडचे अनेक रुग्ण जे आहेत त्यांना मी हा उपाय सांगितला आणि ते वर्षोनवर्ष ते करत आहेत. त्याचा त्यांना फायदा सुद्धा चांगलाच होत आहे. माझ्या फॅमिली मधले कित्येक वृद्ध असे आहेत की जे रेग्युलरली दूध आणि गुडूची एकत्र करून घेत आहेत. पण दूध आणि गुडूची ज्यावेळेला तुम्ही एकत्र करून घेता ना, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, 1 महिना हे घ्यायचं, त्याच्यानंतर 15 दिवस किंवा 1 महिना थांबायचं, मग परत चालू करायचं, मग परत घ्यायचं, मग परत चालू करायचं. हे दोन्ही ज्यावेळेला आपण एकत्र घेतो त्यावेळेला आपल्या हाडांची ताकद वाढते, हे लक्षात घ्या. डिंकाचं पाणी, डिंकाचं पाणी मी स्वतः कित्येक रुग्णांना औषधांबरोबर घ्यायला सांगतो. म्हणजे एखादं सांधा दुखत असेल त्याला मी सांगतो हे औषध घ्या आणि त्याच्यावरती अनुपान म्हणून डिंकाचं पाणी प्या. त्याच्याने सुद्धा सांधेदुखी होईल. तुम्ही काय औषध घ्या असं मी सांगत नाहीये, पण डिंकाच्या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता. रात्रभर डिंक 1 चमच 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. सकाळी उठल्याच्या नंतर ते पाणी गरम करायचं, गाळायचं आणि ते पाणी सकाळी तुम्ही नाश्ता झाल्याच्या नंतर प्या. तुम्हाला त्याचा काही प्रमाणामध्ये फायदा होईल. हे सुद्धा नित्य नियमित चालू नाही ठेवायचं. 1 महिना चालू ठेवायचं, नंतर बंद करायचं, मग परत 1 महिना चालू ठेवायचं. म्हणजे वर्षभरात तुम्हाला जास्तीत जास्त 6 वेळा घ्यायचं. म्हणजे 6 वेळा सुद्धा घेऊ नका. 3 वेळा जरी घेतलं ना तरी पुष्कळ आहे, पण वर्षातून एकदा तरी 3 वेळा ते घ्या, मध्ये मध्ये गॅप देऊन. त्याच्यानंतर आवळा चूर्ण. आवळा चूर्ण, आवळा जो आहे ना तो संपूर्ण सगळे धातूंना ताकद देणारा असतो, लक्षात घ्या. संपूर्ण धातू, सगळ्या धातूंना. मग त्याच्यामध्ये तो हाडांची सुद्धा ताकद वाढवण्यासाठी मदत करतो. आवळ्याचं चूर्ण घेण्यापेक्षा ज्या वेळेला आवळ्याचं सीझन येतो ना, जर तुम्हाला आवळ्यापासून काही त्रास होत नसेल तर रोज एक आवळा जरी खाल्ला तरी त्याचा फायदा होईल. ज्यांना डायबेटीस नाही आहे त्यांनी आवळ्याचं जे कॅन्डी असते त्याचा वापर सुद्धा त्यांनी केला तरी सुद्धा चालेल, आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी बऱ्यापैकी जास्त असतं. आणि त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये आवळा हे अस्थिधातू पोषक सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लाख असते. लाक्षा ही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते. लाक्षाचा वापर तुम्ही कसा करायचा हा एक थोडासा प्रश्नच आहे, पण लाक्षा तुम्ही दुधामध्ये उकळून त्याचा बस्ती घेऊ शकता. लाक्षाचा बस्ती किंवा लाक्ष दुधामध्ये उकळून ते दूध गाळून ते दूध तुम्ही कमी प्रमाणामध्ये पिऊ पण शकता. पण तुम्हाला जी लाक्षा जी वनस्पती आहे, म्हणजे लाक्षाची लाख वनस्पती नाही, सॉरी, लाख असते, लाख ती मिळते. तर तो एक थोडासा वेगळा उपाय आहे, तो तुम्ही इग्नोर केला तरीही चालेल, पण त्याचा पण एक खूप चांगल्या प्रकारे टेंडन्स वरती खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो. 5वा उपाय आहे एरंड बीज. एरंडाचं जे बीज असतं ना, आता बघा, एरंडा बीजामुळे पोट साफ होतं. पोट साफ कसं होतं? एरंड तेलाने जे पोट साफ होतं त्याच्याने जुलाब होतात, पण एरंड बीज दुधात टाकून दिलं तर जुलाब नाही होत. तर सांधेदुखी कमी होण्याची शक्यता असते. काही वर्षांपूर्वी मी काही रुग्णांना हे याचा वापर नेहमी करायचो. माझ्याकडे त्याला एरंड बीज असायचं. ते दुधात टाकून घ्या आणि त्यांची जी सांधेदुखीची जर सुरुवात झालेली असायची ना, ती कमी व्हायला त्याला निश्चित मदत व्हायची. त्याच्याने सुद्धा सांध्यांना ताकद मिळायला मदत होते, कारण एरंड बीज जे आहे हे वातवर आहे. वाताला चांगल्या प्रकारे सांभाळण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर 6वा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय, सगळ्यात महत्वाचा, तुमच्या अंगावरती किंवा सांध्यांवरती सूज नसेल तर तेलाचा अभ्यंग करा. तेलाची तुम्हाला गंमत सांगतो. तेल तुम्ही लावताय, तुम्हाला काय समजणारच नाही की त्याचा काय फायदा आहे का नाहीये, पण लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदा प्रचंड होत असतो. हाडं आपली मजबूत होत असतात या तेलामुळे. कित्येक जण आहेत की जी लोक तेल रेग्युलरली वापरतात त्यांची हाडं एवढी मजबूत असतात की थोडंफार जरी काही लागलं ना तर फ्रॅक्चर वगैरे होण्याचे त्रास नसतात. तर तेलाचा वापर तुम्ही सांधेदुखी चांगली करण्यासाठी निश्चित करू शकता. आयुर्वेदामध्ये जानूबस्ती, कटिबस्ती. जानूबस्ती म्हणजे गुडघ्याच्या गोल असं पीठ लावायचं असतं आणि त्याच्यामध्ये तेल सोडायचं असतं. का? तर तो गुडघ्याची ताकद वाढवण्यासाठी काम करत असतं. तर तशा प्रकारचे उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, तर ते तुम्ही घरी सुद्धा करू शकता. त्याच्यासाठी तज्ञच पाहिजे असं नसतं. तर तो एक घरी सुद्धा तुम्ही तसा उपाय करू शकता जर तुमच्या सांध्यावरती सूज नसेल तर. सूज असणं म्हणजे आमवाताची शक्यता असते. तर तो जो त्रास आहे ना सांधेदुखीचा, आमवाताचा, तो एक वेगळाच विषय आहे. त्याच्यावरती मी वेगळं वेबिनार घेईन. सध्या संधिगत वाताबद्दल मी सांगत आहे. याच्यामध्ये
आमवातासाठी जर आंबा तुमचा बरा झालेला आहे आणि सूज नाही आहे तर त्यावेळेला तुम्ही गुळूची आणि दुधाचा वापर निश्चित करू शकता. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. आता मला एक सांगा, तुमच्यापैकी याच्या आमवात आणि संधिवात सेम आहे का? नाही, सेम नाही आहे. दोन्हीही भरपूर वेगळे आहे, खूप वेगळे आहे. दोघांमध्ये खूप फरक आहे. तुमचे प्रश्न विचारायला आता सुरुवात करा. 10 वाजलेले आहेत. तर तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न असतील तर विचारू शकता, कारण मी काही उपाय सांगेन. हा, प्रमाण काय गुडूची जी असते ना त्याची भरड आणा, पावडर नका आणू. भरड मिळते, आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते. त्याच्या कांड्या मिळतात, अशा लाकडाच्या असतात त्या. तर त्याच्या आपल्याकडे आहे का हे? आपल्याकडे गुडूची आहे का? माझ्याकडे जर गुडूची असेल तर मी दाखवतो तुम्हाला ते आता लगेच. कारण मी माझ्या घरी, माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही स्वतः रेग्युलरली वापरतो. आणि ते, हा, तेल कुठलं वापरायचं ते पण सांगतो. गुडूचीचं कसं सांगतो मी, कांडी तुम्हाला एक दाखवतो जर माझ्याकडे असेल. गुडूच्या अशा कांड्या मिळतात, त्या दोन दोन घ्यायच्या, त्या दुधात टाकायच्या. दूध उकळवायचं, गाळायचं आणि ते दूध प्यायचं. 1 कप दूध घेऊ शकता. आयडियली मेथड अशी असते की अर्धा कप दूध घ्यायचं, 1 कप पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गुळूची टाकायची आणि ते अर्धा कप होईपर्यंत आटवायचं. म्हणजे त्यातलं सगळं जे सार असतो ना तो त्या दुधामध्ये उतरतो आणि मग ते दूध गाळून तुम्ही पिऊ शकता. डायबिटीस नसेल तर खडी साखरेचा वापर त्या दुधामध्ये टाकून करू शकता, कारण ते अतिशय कडू कडू लागतं. कोणतं तेल वापरायचं आता बघा. तुम्हाला जर सूज नाहीये, तुमचा सांधा चांगला आहे, व्यवस्थित आहे, कसलाच त्रास नाहीये, थोडस कधी जास्त वेळ उभं राहिलं तर त्रास होतो, तर महामाश तेल म्हणून मिळतं. महामाश तेल मी इथे कमेंटमध्ये लिहून पाठवतो. महामाश तेल. आता महामाश तेल जे आहे ना, ते माश म्हणजे काय, तो उडीद आहे, उडीद. उडदाचं तेल म्हणजे महामाश तेल. तुमचा सांधा जर चांगला चांगला ठेवायचा असेल तुम्हाला, तर उडदाचा लेप लावा सांध्यांना. जर तुमच्या सांध्याला कसलाच त्रास नाहीये आणि तुम्हाला वाटतं की मला कसला त्रास नसायला पाहिजे, हे बघा गुडूची आपल्याकडे आलेली आहे. दिसते का तुम्हाला गुडूची? मी थोडस कॅमेऱ्याच्या जवळ आणतो. हे बघा, हे असे कांड्या गुडूचीच्या मिळतात. गुडूची जी असते ना ती, हे बघा, हे जे टोक आहे ना, अरे ब्लर होतं थोडस. हे बघा, याला छिन्न रुहा म्हणतात. म्हणजे त्याच्यावरचा जो आकार आहे ना, हा, त्याच्यावरती अशा रेषा, रेषाणीमध्ये सेंटर, म्हणजे सूर्य कसा असतो तसं असते बघा. हे माझ्याकडे ह्या एवढ्या आहेत. आम्ही स्वतः सुद्धा हे घरामध्ये वापरतो. तर ते दुधामध्ये अशा ह्या 2 कांड्या असतात. त्या 2 कांड्या दुधामध्ये टाकायच्या. 1 कप पाणी घ्यायचं, अर्धा कप दूध घ्यायचं, अर्धा कप दूध होईपर्यंत आटवायचं आणि गाळून ते प्यायचं. अशा प्रकारे तुम्ही हे निश्चित घेऊ शकता. तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सांधे चांगला म्हणजे हाडं मजबूत ठेवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तेल कुठलं घ्यायचं ते सांगितलं मी तुम्हाला. एरंडेल घेण्याची पद्धत सांगा. एरंडेल घेण्याची पद्धत जी आहे ना, तुम्ही ग्रुपवरती असाल तर ग्रुपवरती तो व्हिडिओ आम्ही टाकून देऊ. एरंड तेल घेण्याची पद्धत कशी, आयडियली पद्धत कशी असते ते, त्याच्यावरती एक माझा व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला नक्कीच पाठवतो. आंबात युरिक ऍसिड होतं का? नाही, युरिक ऍसिड हे पूर्ण वेगळाच कन्सेप्ट आहे. युरिक ऍसिड वरती आणखीन वेगळं वेबिनार होऊ शकतो, ते मी घेईन, निश्चित घेईन. आंबात आणि युरिक ऍसिड असं दोघांवरती आपण एक वेबिनार कंडक्ट करू हळूहळू करत. पण युरिक ऍसिड जे असतं ना, ते छोट्या सांध्यांमध्ये जमा होतं आणि युरिक ऍसिडच्या गाठी तयार होतात. आंबातामध्ये तसं नसतं, ते मोठ्या सांध्यांमध्ये सुद्धा होतं. युरिक ऍसिड ज्यावेळेला मोठ्या सांध्यांमध्ये जातं त्यावेळेला तो गंभीर आजार असतो, त्यावेळेला त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. जोपर्यंत तो छोट्या सांध्यांमध्ये आहे ना, त्याचा उपयोग चांगला होतो. युरिक ऍसिड मध्ये जळवांचा वापर खूप चांगला होतो. जळू असतो ना, किडा असतो एक जळू, तर त्याचा वापर नक्की चांगला होतो. पण आंबात वेगळा आहे आणि युरिक ऍसिड वाढून सांधेदुखीचा त्रास होणं तो वेगळा आहे. युरिक ऍसिड जर तुम्हाला असेल तर आणखीन एक उपाय सांगतो, रक्तदान करा. रक्तदान केल्याने अशुद्ध रक्त बाहेर निघून जातं आणि त्याच्याने सुद्धा युरिक ऍसिड कमी होण्यासाठी मदत होते. नाही तर युरिक ऍसिडमुळे जर गाठ आली असेल तर त्या गाठेवरती जळू लावा, त्याच्याने सुद्धा तो त्रास कमी व्हायला लागतो. हे लक्षात घ्या.
घाण्याचे कोकोनट ऑइल 1 टीस्पून डेली कन्झम्पशन इज ओके. बघा, कुठलीही पण गोष्टी आहे ना, डेली रेग्युलरली वर्षभर चालू नका ठेवू, काही दिवस चालू ठेवा, नंतर बंद करा. आता जे तेल तुम्ही सांगताय ना, असं 1 चमच घ्यायचं प्यायचं, तर तुमची जर कफ प्रकृती असेल तर कोकोनटचं ऑइल तुम्हाला नाही चालणार. ओरली कन्झम्पशन तर मी तुम्हाला बघितल्याशिवाय किंवा हे करण्यासाठी ओरली निश्चितच मी नाही सांगणार तुम्हाला घ्यायला. कारण ओरली घेतल्याच्या नंतर त्याचे बरेच कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, फॅटी ऍसिड याचे बरेच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हर आहे का, कोलेस्ट्रॉलची लेवल तुमची काय आहे, त्याच्यावरतून ते ठरायला पाहिजे ऍक्च्युली. संधिवातामुळे किडनी आणि लिव्हरवर परिणाम होतो का? नाही होत. पण किडनीवरती परिणाम झाला तर सांध्यांवरती परिणाम होतो. संधिवातामुळे त्याच्यावरती नाही परिणाम होणार, पण किडनीला प्रॉब्लेम झाला, कारण आपल्या कॅल्शियमच्या डिपॉझिशन जे काम असतं ना, त्याच्यामध्ये किडनीचा खूप मोठा हात असतो. NSAID किती प्रमाणात घेतल्याने किडनीवरती परिणाम होतो. NSAIDचं कसं आहे ना, की तुम्ही भरपूर घेत राहिला तरी काही परिणाम कधी कधी होत नाही, आणि कधी कधी अचानक एक घेऊन सुद्धा त्रास होऊ शकतो. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक रुग्ण आले होते. त्यांच्या अंगावरती असं म्हणजे स्किनच्या आतमधून ब्लिडिंग व्हायला लागलं. का तर त्यांनी डॉक्टरकडे न जाता, त्यांचं डोकं दुखत होतं, डॉक्टरकडे जायला नको म्हणून, बायकोचं डोकं दुखतं म्हणून बायको जी गोळी खाते तीच गोळी त्यांनी पण खाल्ली, पण त्यांच्या संपूर्ण अंगावरती स्किनच्या आतमध्ये ब्लिडिंग व्हायला लागलं. ते NSAIDच होतं. तर तो एक त्याचा साईड इफेक्ट असतो. तर तशा प्रकारे जर औषधं खायची असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलेली कधीही चांगली. आणि किती प्रमाणात घेतल्यावरती किडनीचा त्रास होतो असं नाही, ऑब्विस आहे. जर जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचं एक्सक्रिशन जे असतं ना, ते किडनी मार्फत होत असतं. म्हणून ते शक्यतो घेऊ नाही, कमी प्रमाणात घ्यावं. खूप जास्त त्रास असेल तेव्हाच घ्यावं. मला आंबाताचा त्रास आहे, मी सिंहनाथ गुळ आणि योगराज गुळ घेते. ही जी 2 औषधं आहेत ना, ठीक आहे, आंबातावरती आपण निश्चित ठेवूया. ही जी 2 औषधं आहेत ना, ही आंबातावरच काम करतात, पण यांचा अतिरेक नाही व्हायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की आयुर्वेदिक औषधांचा साईड इफेक्ट नसतो, हा खूप मोठा गैरसमज आहे. आयुर्वेदिक औषधांचा सुद्धा साईड इफेक्ट असतो, त्याच्यामुळे ती कंटिन्युअस घेत नाही राहायला पाहिजे. काही वेळा त्याला गॅप सुद्धा देणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही ज्याला आयुर्वेदिक औषध घेत आहात त्यावेळेला त्याचा किती उपयोग आहे हे पण तुम्ही बघा. फायदा होत असेल तर निश्चित घ्या, पण फायदा झाला, बरं झालं की ते तुम्ही थांबू शकता. पण ते पण तुमचे जे डॉक्टर आहेत ज्यांनी चालू केलेलं आहे त्यांना विचारूनच, स्वतःच्या मनाने नाही. युरिक ऍसिडने सांधे सुजू शकतात का? निश्चित सुजवू शकतो. युरिक ऍसिडच्या गाठी असतात, आणि युरिक ऍसिड वाढलं की बऱ्याच वेळेला सूज हे सुद्धा एक सिमटम असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला गाठच व्हायला पाहिजे असं नसतं. सांधा दुखतो, सांध्याला सूज येते, आणि युरिक ऍसिड चेक केलं तर युरिक ऍसिड 8 आणि 9च्या वरती असतं, त्याच्यामुळे होऊ शकतं. गुडघ्याच्या त्रासाला रेग्युलर कुठले तेल लावण्याचा फायदा होतो? गुडघ्याच्या त्रासाला तुम्हाला सूज असो किंवा सूज नसो, तुम्हाला त्रास आहे, तर आता महामाश तेल जे आहे ते जर तुम्ही सूज असताना वापरलं तर सूज वाढणार तुमची. तुम्हाला एक तेल सांगतो, महाविष गर्भ तेल नावाचे एक तेल आहे, ते तुम्ही सर्व कंडिशन मध्ये वापरू शकता. तेल लावण्याची एक मेथड आहे, मी नाव लिहून पाठवलंय. तेल लावण्याची एक मेथड आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला तेल अगदी थोडस लावून घ्यायचं असते, 1-2 थेंब लावून बघायचं असतं. स्किनला काही एलर्जी आहे का, ते तेल लावल्याच्या नंतर सांध्यावरती सूज वाढते का हे बघायचं असतं. हळूहळू त्या तेलाची क्वांटिटी वाढवत जायची असते, आणि मग ते अडॅप्ट झालं की मग लावायला सुरुवात करायची असते. ज्यांना सांधेदुखीचा त्रास नाही आहे त्यांनी सुद्धा स्किनला एलर्जी आहे का हे ते तपासून बघू शकता. तुमचा प्रश्न चांगला होता. अंगावर सूज येते, अंगावरती सूज येणं हा खूप वेगळाच विषय आहे. म्हणजे तो सांधेदुखीमध्येच नाही येतो, तो वेगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा येतो. हृदयाशी संबंधित असतं, ज्या वेळेला सूज असते त्यावेळेला. हृदयाशी कधी कधी संबंधित पण नसतं, आपलं मेटाबॉलिझम कसं आहे त्याच्यावरती सुद्धा संबंधित असतं. आपलं पचन कसं होते त्याच्यावरती सुद्धा संबंध असतो. जर तुम्हाला कफाची सूज असेल तर गूळ आणि आल्याचा स्वरस
अतिशय चांगला फायदा देणारा कल्प आहे. म्हणजे 1 चमच गुळ घ्यायचा, 1 चमच आल्याचा सोलच घ्यायचा. पण तुम्हाला त्याच्यासाठी कफाची सूज असणं गरजेचं आहे. पित्ताची सूज असेल आणि जर तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला आणखीन त्रास होईल. वाताची सूज असेल आणि तुम्ही हे घेतलं तर कदाचित थोडासा फायदा निश्चित होईल तुम्हाला, पण पित्ताच्यासाठी याचा फायदा होणार नाही. पित्तासाठी तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता, निश्चित करू शकता. तर असं हे आहे. आणखीन काही प्रश्न असतील तर विचारा तुमचे. ऍसिडिटीचा मला खूप त्रास आहे. ऍसिडिटीमुळे गुडघादुखी होते का? गेल्या वेळेसच्याच वेबिनार मध्ये मी सांगितलं होतं की ऍसिडिटीमुळे गुडघादुखी ही होऊ शकते. होतेच म्हणजे जवळजवळ होतेच. म्हणजे कशी गुडघादुखी होते हे मी सांगतो तुम्हाला. ऍसिडिटी झाली की अपचन होतं, अपचन झालं की आम होतो, आणि मग त्याच्यामुळे जी गुडघादुखी होते ना, ते आमवात असण्याची शक्यता जास्त असते. आता ही गुडघादुखीचा पॅटर्न कसा असतो तो लक्षात घ्या. तुम्ही सकाळी सकाळी झोपून उठता, उठल्याच्या नंतर चालायला गेलात की चालायला जमत नाही, गुडघा जखडलेला असतो. तिथे गुडघा दुखत नाही, तिथे जखडलेला असतो आणि तिथे त्रास होतो. सकाळी उठला, कंबर पकडते, गच्च होते, चालायला होत नाही, थोडं चाललं, स्ट्रेचिंग केलं की बरं वाटतं. एखाद्या मीटिंग मध्ये गेलात किंवा एखाद्या ठिकाणी गेलात, जास्त वेळ बसलात आणि मग उठलात की सांधेदुखी व्हायला लागते. हे जे त्रास असतात ना, म्हणजे सांध्याची मुवमेंट नाही झाली आणि मग अचानक मुवमेंट झाली की दुखतं. मग त्यावेळेला त्याचा त्रास होतो. त्याचा त्रास ऍसिडिटी मध्ये लपलेला असू शकतो. महानारायण तेल और तीळ तेलाचा वापर करता येईल का? जर तुम्हाला कसलाच त्रास नसेल, तुम्हाला सांध्याची ताकद वाढवायची आहे, तर तुम्ही निश्चित वापर करा. नारायण तेल जे आहे ना, महानारायण तेल, याचा वापर श्वास या व्याधीमध्ये, म्हणजे दम्याचा त्रास ज्यांना असतो ना, त्यांना खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दम्याचा त्रास असतो म्हणजे ज्यांचा दमा वातामुळे असतो त्यांच्यासाठी आपण महानारायण तेल किंवा नारायण तेलाचा वापर खूप चांगल्या प्रकारे त्यांना करता येतो. आजच सकाळी माझ्या क्लिनिकमध्ये एक रुग्ण आले होते, त्यांचा दम्याचा त्रास बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्यांना मी फक्त सांगितलं होतं की नारायण तेल घ्या, दुधामध्ये मिक्स करून, ते पण 2 थेंब फक्त. गेले 2 महिने झाले त्यांना ते सुरू आहे आणि 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना फरक आलेला आहे. तर प्रत्येक तेलाचा वापर हा वेगवेगळा असतो. प्रत्येक तेलाचा वापर सांधेदुखीसाठीच असतो असं नाहीये. काही केरलाच्या कंपनी आहेत, त्यांनी टॅबलेट बनवले तेलाच्या, म्हणजे कॅप्सूल बनवले तेलाच्या, की ते तेल घेतलं की त्यांना बरं वाटतं. म्हणजे तेल घेतलं की त्याच्याने त्रास कमी होणार आहे, सांध्यांचा म्हणा, ऍसिडिटीचा म्हणा, मेंदूचा म्हणा, वाताचा म्हणा. तर त्याच्यामुळे ते तेल तसं वापरलं जातं अशा प्रकारे. तर आजचं हे असं आपलं याचं वेबिनार होतं. तर तुम्हाला जर हे आवडत असेल तर तुम्ही ह्या ग्रुपमध्ये टिकून राहा. आम्ही असेच आणखीन वेगवेगळे वेबिनार्स तुमच्यासाठी निश्चित घेण्याचा प्रयत्न करू. आज सांधेदुखी हा विषय होता, त्याच्यामुळे थोडी संख्या कमी होती. गेल्या वेळेला ऍसिडिटीच्या वेबिनार मध्ये बऱ्यापैकी लोक होते आणि कदाचित आज सॅटरडे असल्या कारणाने बरेच जण नसतीलही. तर आज आपण बघूया. आपण या ठिकाणी व्याख्यानाचा शेवट करत आहोत. तुम्ही सगळे या ठिकाणी आलात. कमी संख्या असली तरी सुद्धा माझ्याकडनं मी ती संख्या न बघता तुम्हाला व्याख्यान दिलेलं आहे. जर तुम्हाला आमचं वेबिनार आवडलं असेल तर कृपा करून आम्हाला फीडबॅक कळवा. तुम्हाला हे कसं वाटलं, तुम्हाला त्याचा काय उपयोग झाला आहे का, हे आम्हाला कळवा. आणि आपण पुढच्या शनिवारी किंवा शुक्रवारी पुन्हा भेटू आणि पुन्हा असाच एक विषय घेऊन आपण येऊ. ऍसिडिटीच्या वेबिनारचं रेकॉर्डिंग आमच्या चॅनलवरती आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा आहे. ग्रुपमध्ये आम्ही पुन्हा ते वेबिनार टाकू आणि तुम्हाला, किंवा तुम्ही आमच्या चॅनलवरती जरी डायरेक्ट गेलं डॉक्टर नागरेकर म्हणून युट्यूब वरती, तर त्या चॅनलवरती तुम्हाला ते ऍसिडिटीचं वेबिनार निश्चित मिळून जाईल. ते तुम्ही बघून घ्या. तर चला, सगळ्यांना बाय बाय. आणि तुम्ही सगळे स्वस्थ राहा अशीच मी अपेक्षा करतो. आणि पुढच्या वेळेला आपण निश्चित भेटू, वेगळा विषय घेऊन येऊ.
वेगळ्या वक्त्यांना सुद्धा मी या ठिकाणी रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही या आणि आमच्या याला. पण कसं आहे की बाहेरचे व्यक्ती ज्यावेळेला मी बोलवतो त्यावेळेला थोडं तरी जास्त संख्या असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा बोलायला त्यांना सुद्धा आनंद होतो आणि ते आणखीन चांगलं काहीतरी तुम्हाला सांगून जातात. कारण बघा, आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं याच्यासाठी लेजिट लेजिट म्हणजे असं हक्क असणारं असं इन्स्टिट्यूट कुठलंच नसतं. बाकी सगळं शिकवणारं इन्स्टिट्यूट असतात. आर्ट शिकवायला इन्स्टिट्यूट असतात, गिटार शिकायचं त्याला इन्स्टिट्यूट आहे. पण आरोग्य शिकवण्यासाठी खूप संभ्रम असतो. खूप वेगवेगळ्या प्रकारे लोक काहीही सांगतात आणि कशाही प्रकारे आरोग्याचं ज्ञान द्यायला सुरुवात करतात. बऱ्याच जणांना त्रास होतो. पण थोडासा त्या गोष्टींमध्ये बॅलन्स ठेवून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत या ठिकाणी. तर त्याचा फायदा तुम्ही निश्चित घ्या आणि तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा. आम्ही आपला जो ग्रुप आहे तो पुढच्या 3 तासासाठी आम्ही चालू करू. त्या ग्रुपवरती तुम्ही जर फीडबॅक दिले तर इतर लोकांना सुद्धा मोटिवेशन मिळतं की आपण या वेबिनार मध्ये जाऊया आणि ते सुद्धा येतात. ठीक आहे. तर तुम्ही नक्की आम्हाला हे करा, फीडबॅक द्या. आम्ही ग्रुप चालू करून ठेवू. चला, धन्यवाद. मी मीटिंगचा आता शेवट करत आहे.